आपल्या देशातले अजूनही 80 ते 90% मॅरेजेस रजिस्टर्ड नाही आहे. माझे बाबा खूप चांगलं टर्म यूज करतात. ते नेहमी म्हणतात की लग्न हा संस्कार आहे. पण मग सांग, एवढं सगळं केलं तू लग्न का नाही केलं, मॅरेज करून टाकलं? आम्हाला किती नॉर्मल वाटत असेल तरी लोकांच्या दृष्टीने रिबेलियस ऍक्ट आहे. जल में रह के आप मगरमच्छ से मतलब दुश्मनी नहीं ले सकते आपको एक शादी के लड्डू जो खाए वो पचता है, ना खाए वो भी पचता है. याचा अर्थ काय भाई? खाऊन पचतं. म्हणजे खाल्ल्यापेक्षा उपाशी नका राहू, खाऊन पचतं. नमस्कार, मी तुमचा ब्रोचा अमेय कदम. आज तुम्ही मला इथे बघताय आणि जरा असे अचंबित झालात की हा भाडीपावरती काय करतोय. हो, माहिती आहे, मी भाटुपावरती असतो आणि मी तिथे विविध ठिकाणी जाऊन तिकडचे विविध फूड आयटम ट्राय करतो. आज तसंच काहीतरी आहे, पण मी कुठे विविध ठिकाणी जात नाही, तर विविध प्रकारची लोकं मी बोलवली आहेत आणि त्यांच्याबरोबर मी काही त्यांचे मनोगत समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहे. माझं लॉजिक आहे की जर आपलं थंब प्रिंट सगळ्यांचं वेगळं आहे, प्रत्येकाचे विचार पण वेगळे असणारच आहेत. आणि जसे आपण प्रत्येक इंडिव्हिज्युअल आहोत, आपल्याला प्रत्येकाला आपापल्या मतांचा आदर ठेवला पाहिजे आणि समोरच्याचं मत हे का बनलंय हे समजून घ्यायचं कंपॅशन असलं पाहिजे. आणि त्यासाठी हा असा शो बनवला आहे ज्याचं नाव आहे ऐकावं जनाचं, करावं मनाचं. कारण करावं मनाचं. प्रेमाच्या नंतरचा जो प्रश्न असतो तो म्हणजे प्रेम झालं, आता लग्न करायचं का? सो हा प्रश्नाला घेऊन आपण आज चालू करतो हे आजचं पॉडकास्ट, की आजच्या काळामध्ये लग्नाची गरज आहे का. आणि त्यासाठी मी हे बडबड चालू केली, पण ही लोकांचं इंट्रोडक्शन नाही केलं आणि ह्या लोकांना मी का बोलवलं आहे. सो ऑफकोर्स फर्स्ट सारंगसाठी जो तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे की जो जगजाहीर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतो, बरोबर 10 वर्ष झालेली आहेत आणि प्राऊडली. त्याच्या बाजूला आहे राधिका. राधिका असं म्हणतात की जेव्हा जन्माला आली तेव्हा डॉक्टरांना विचारलं की मुलगा झाला की मुलगी झाली. डॉक्टर म्हणाले वधू झाली. जब भी मेट मधली गीत, बचपन से मुझे शादी करने का बहुत शौक है. सो त्यामुळे तिने या लग्नाचा हार घेऊन आली, पण लग्नाची हार नाही मानली. सो त्यामुळे अशी एक व्यक्ती आहे जिला पॅशनेटली लग्न करायचं होतं. तिने वयाच्या 23व्या वर्षी लग्न केलं आणि नाव अकॉर्डिंग टू हर शी इज लिव्हिंग हॅपीली एव्हर आफ्टर. तिसरी व्यक्तिमत्व आहे जे आहेत अनिता, ज्या ॲडव्होकेट आहेत, ज्या सुप्रीम कोर्टामध्येही तुम्ही प्रॅक्टिस करता. सो आज त्यांना का बोलवलं आहे कारण ते फॅमिली कोर्टामध्ये लॉयर म्हणून आहेत आणि हे जे मॅरेज आहे, आम्हाला काही प्रॉब्लेम झाले तर आम्हाला त्यांच्याकडे जायचं. नको नको. चांगल्या वकिलाची इच्छा तेच असेल की कुठल्याचं घर तुटू नये. येस. सो आज ते घर कसं बनतं आपण याच्यावरती जरा बोलूया. सारंग, तुझ्याशी विचारतो कारण लग्न तर सगळ्यांना करायचंच असतं. तू या डिसिजनला कसा गेलास की मला आयुष्यात लग्न करायचंच नाही आहे? मी असं अजिबात म्हणणार नाही की हिच्यासारखं लहानपणीपासून मला लिव्हिनमध्येच राहायचं असतं वगैरे. तसं माझ्या आयुष्यात काही असं झालं नाही की ज्याने माझं लग्नावरचा विश्वास उठावा. म्हणजे असं अजिबात माझं म्हणणं नाही. 3 टप्प्यांमध्ये मी उत्तर देतो. एक म्हणजे बालपण, ज्याच्यामध्ये चांगली नाती बघायला मिळणं. म्हणजे एकीकडे माझे आई वडील जे एकमेकांना निभावून घेत होते वर्षानुवर्ष, अरेंज मॅरेजमधनं आलेले, दोघांनी भरपूर सॅक्रिफाईस केले एकमेकांसाठी. म्हणजे आईला ॲक्टिंगमध्ये जायचं होतं, ते पूर्वीच्या काळी तसं अरेंज मॅरेजमध्ये अलाउड नव्हतं, त्यामुळे तिने ॲक्टिंग सोडली. वेरॅज बाबांची इच्छा होती की त्यांना भरपूर फिरायला आवडायचं, म्हणजे त्यांना एका ठिकाणी स्थायिक नव्हतं राहायचं. आणि आमच्याबरोबर ते उदयपूरला गेले होते आणि तिथून आमच्यामुळे त्यांना फॅमिलीमुळे ग्राउंडिंग म्हणून परत यायला लागलं. तर त्यामुळे दोघांनी सॅक्रिफाईस करून एक चांगला संसार उभा केला आणि चांगली मुलं जन्माला घातली. म्हणजे असं मी स्वतःबद्दल चांगलं बोलणं योग्य नाही, पण आत्तापर्यंत तरी काही आम्ही ते नावाला काहीतरी एक बट्टा लागेल असं काही केलेलं नाही आहे. आणि दुसरीकडे अशी पण म्हणजे मी लिटरली 3रीत होतो आणि सदाशिव पेठेत म्हणजे अत्यंत जुन्या ऑर्थोडॉक्स एरियात राहायचो पुण्यामध्ये. आणि आमचा वाडा पाडून आम्हाला एका नवीन बिल्डिंगमध्ये तात्पुरती जागा दिली होती. तिथे मीरा आणि मोहन नावाचे 2 जण राहायचे. हां, तर ती त्यांची ॲडॉप्टेड नावं होती. मोहन हे आदिवासी भागातनं आलेले एक NGO वर्कर होते आणि मीरा आंटी ज्या होत्या त्या पॉलासारख्या फॉरेनर होत्या. आणि त्या दोघांनी एकत्र घर घेऊन ऑफिशियली लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये ते आमच्या वाड्यात राहायचे. वाड्यात इमॅजिन कर की कुठला काळ आहे? 94.
तर तेव्हा तर त्यामुळे आम्ही त्यांचाही सुखी संसार बघितलाय. अच्छा. आणि आई बाबांचाही बघितलाय. त्यामुळे त्याच्यामध्ये कुठलं वावगं आहे असं कधीच वाटलं नाही की हे वाईट हे चांगलं असं कंपॅरिझन झालं नाही. दोन्ही प्रकारचे संसार आणि दोन्ही वाईट प्रकार पण बघितलेले आहेत. हा पहिला टप्पा झाला. दुसरा टप्पा असा होता की ज्याच्यामध्ये आपण अनेक नात्यांमधनं जातो, ज्याच्यामध्ये पलीकडच्या माणसाच्या काही म्हणजे आता माझ्या एका स्टँडअपमधला जोक आहे की आमच्याकडे बोटाला बोट लागलं की ओटी भरायचे. प्रेम तर दूरचंच झालं. तर तसं सुरुवातीचं माझं एक नातं होतं. असं नाही आहे की हे माझं एकमेव रिलेशनशिप आहे, पण एका पहिल्या रिलेशनशिपमध्ये मी अर्थात त्या व्यक्तीचं काही नाव न घेताच बोलीन म्हणजे हे, तर त्याच्यामध्ये इतका उत्साह होता फॅमिलीजला की उद्या लग्न लावूयात अशा प्रकारचं पण मी आयुष्यात फेज झालेली आहे. आणि ते समोर वर्कआउट नाही झालं, म्युच्युअली आम्ही वेगळे झालो आणि शांतपणे झालं जे काय झालं ते. समज वर्कआउट झालं नाही त्याच्यानंतर तू असं झालं कधी तुझं की नाही मला लग्न तर करायचंच आहे, मग त्यासाठी मी मुलगी शोधतोच आहे? आता मी त्या मुद्द्यावर येतो. तर ते मला असं लक्षात आलं ओव्हर द टाईम की मी मुलगी कोणासाठी शोधतोय. मी माझ्यासाठी शोधतोय का मला ह्या सर्टन वयात लग्न केलं पाहिजे ह्याच्यासाठी शोधतोय. आणि त्या प्रेशरमध्ये मी काही चुकीचे निर्णय घेत होतो किंवा मला असं वाटत होतं की नाही आता मी हे नाटक करतोय तर ते नाटक थांबवलं पाहिजे, कारण मला एवढे पैसे मिळाले तरच माझं लग्न लागणार, माझं असं झालं तरच असं होणार. आणि ह्या बंधनातनं जेव्हा सुटत गेलो की मी सोसायटीसाठी काही नाही करत आहे, मी स्वतःसाठी मॅरेज आणि वेडिंग आणि कंपॅनियनशिप ह्या 3 गोष्टी वेगळ्या काढता आल्या जेव्हा मला, तेव्हा माझा निर्णय पण ऑफकोर्स अंडरस्टूड की तू त्या थॉट प्रोसेसपर्यंत पोहोचलास की बाबा मला हा आता समजतं की बाबा मला याच्यातनं बाहेर पडायचं आहे. पण माझा प्रश्न आहे की ती जी जर्नी आहे त्या पोचेपर्यंत थॉटला, तर ते काय झालं मला लक्षात आलं की माझं त्या मुलीबरोबर पहिलं जे माझं आपण ते अफेअर हा खूप चुकीचा शब्द आहे, खूपच घाणेरडा शब्द आहे, पण प्रेम होतं, इनोसेंट प्रेम होतं, नाईव्ह प्रेम होतं, विदाऊट विचार करता आपण एकत्र जगण्याच्या लायक आहोत की नाही. तेव्हा असं लक्षात आलं की त्याच्यामध्ये ते आम्ही प्रेमात आहोत म्हणून एकत्र राहिलंच पाहिजे, किंवा मी आता एकदा लोकांना सांगितलं आम्ही एकत्र आहोत तर लोकांचं ऐकून राहिलंच पाहिजे, ह्या अट्टहासापायी मी प्रेशर घेत होतो. बरोबर. पण खरं काय बघायला पाहिजे तर माझी ह्या व्यक्तीबरोबर राहण्याची तयारी आहे का आणि कंपॅनियनशिप आमची कशी आहे, आम्ही एकमेकांचे चांगले कंपॅनियन आहोत का. तर हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मग मला लक्षात आलं की मग मला मॅरेज आणि वेडिंग हे 2 फॅक्टर उपयोग म्हणजे काही माझ्या कामाचे नाहीत. पण प्रत्येकालाच हा विचार करणं शक्य आहे असं माझा अजिबात अट्टहास नाही. माझं अजिबात म्हणणं नाही की सगळ्यांनी लिव्ह इन मध्येच राहिलं पाहिजे. बरोबर. मी ज्या प्रकारचं आयुष्य जगतो त्या प्रकारामध्ये म्हणजे कलाकार म्हणून क्रिएटिव्हली जगण्यासाठी आणि ज्या प्रकारचं आयुष्य जगतो त्याच्यामध्ये सोसायटीच्याहून जास्त मला माझ्या कलेचा विचार करायचा होता. बरोबर. आणि त्यातनं सोसायटीचा विचार कलेच्या माध्यमातून माझ्या आजूबाजूचं जे आहे प्रकरण त्याचा नाही असं होतं. बरोबर. तर मग त्या केसमध्ये मला वेडिंग आणि मॅरेज हे हळूहळू डायल्यूट व्हायला लागलं. त्यातलं सुद्धा मॅरेज हा भाग माझ्यासाठी अजूनही वाटतं सगळ्यांसाठी महत्वाचा आहे. बरोबर. की का तर एक सोसायटल नॉर्म असतो. बरोबर. की आपण शेवटी सगळ्या आपल्या आजूबाजूच्या आई वडिलांनी आपल्या समाजाने आपल्याला ऍक्सेप्ट करावं आणि हे नात्याला एक लिगलाइज बॉन्ड द्यावा. बरोबर. तर त्या दृष्टीने ते मला महत्वाचं. मला वेडिंग जे आहे ना ते अक्षरशः शॉक आहे असं वाटतं. म्हणजे लग्न समारंभ ते कुठल्या प्रकारे घडतं ही मजा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये त्याच्या पलीकडे त्या समारंभाला काही व्हॅल्यू आहे असं वाटत नाही. एक सोहळा सेलिब्रेशन आहे. तर सोहळा जो आहे तो सेलिब्रेशन म्हणजे बर्थडे आहे ही फॅक्ट आहे. बरोबर. मी जन्माला आलो ही फॅक्ट आहे. त्या दिवशी माझा वाढदिवस आहे. बर्थडे पार्टी आहे तशी वेडिंग पार्टी आहे. वेडिंग पार्टी आहे. हे 2 फरक काढता आले जर का तर मग त्याचं प्रेशर जातं आणि ते प्रेशर माझ्या आयुष्यातनं गेलं. बरोबर. मला पण वेडिंग आणि तू बोलताना वेडिंग आणि मॅरेज हे 2 वेगळे शब्द वापरले. काही लोक गफलत करतात की वेडिंगलाच मॅरेज समजतात. आणि तो जो पॉईंट आहे ना तो खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे टू बी ॲड्रेस. की वेडिंग इट इज अ प्रेझेंटेशन ऑफ व्हॉट, की जर 2 जण एकत्र राहत आहेत आणि त्या 2 जणांना वाटतंय की बाबा आता इट इज डन, की आता तू मला आवडते मी तुला आवडतो. अँड सेकंड वे आहे ना आपण एकत्र राहतो, लेट्स सेलिब्रेट. ऑल्सो व्हॅलिडेशन. एका मोठ्या समूहाकडनं तुम्ही सगळ्यांसमोर ज्याला आपण म्हणतो सर्वांच्या साक्षीने आपण वावस घेतो, तर व्हॅलिडेशन समाजाने द्यावं आपल्याला ह्याच्यासाठी आपण वेडिंग सेलिब्रेशन करतो. बरोबर. मॅरेज हे त्याच्यानंतर सुरू होतं आणि मला वाटतं मॅरेजची गरज बऱ्यापैकी असू शकते. मला नाही वाटत आपला समाज आता इतका ओपन आहे की प्रत्येकाला लिव्ह इन मध्ये राहायची मुभा आहे. बरोबर. त्यामुळे मॅरेज हा चांगलाच ऑप्शन आहे. पण वेडिंगचं प्रेशर माझ्या आयुष्यातनं गेलं. मला नाही वाटलं मला कधी वेडिंग करायचंय. बरोबर. मी म्हटलं की ते जे काय 10 लाख 5 लाख रुपये खर्च होतील त्याच्यामध्ये माझ्या 3 फॉरेनच्या ट्रिप झाल्या. तुझ्यासाठी काय होतं, ते वेडिंग आहे की ते मॅरेज आहे?
सो मी आधी माझ्याबद्दलचा इन्साईट देईन. येस ऑफकोर्स. पहिले आम्ही 10th फेअरवेल नंतर माझ्या एका फ्रेंडच्या घरी गेलेलो आणि आम्ही जस्ट डिस्कस करतो की आता 10th झाली, आता आपण काय करणार आहोत, लाईफ प्रोजेक्शन की काय असेल. तर मी असं म्हटलं की मी 11वी 12वी करीन, मी 12वी नंतर मोस्टली लॉ करीन आणि मग माझं ग्रॅज्युएशन झाल्यावर मी 1 वर्षात लग्न करीन. तेव्हा आय वॉज लाईक सीईंग पीपल अँड ऑल. बट तेव्हा तुझं वय काय होतं जेव्हा तू लॉ करत होती? 18 ला होती तू. आणि 18 म्हणजे तुला कळलं की आता मी झाली ऑफिशियल. आता माझे येस 18 ला मी लॉ मध्ये एंट्री घेतली. सो आय वॉज लाईक की आता इथपर्यंत आलोय, वेल अँड गुड. सो आता ह्याच्या पुढचं पण आहे. बट आय वॉज नॉट लुकिंग असं की आता मला जो कुठला पहिला मुलगा मिळेल माळ टाकून पहिल्या डेटवर मी वेडिंग आउटफिटमध्ये वगैरे असं काही नव्हतं. इतकं हे ऑर्गॅनिक होतं. आणि मला असं वाटतं की वेन तुम्ही तुमच्या डोक्यात एक असा माइंडसेट रेडी केलेला असतो ना, तुम्ही त्याच लेन्सनी बघायला लागतात गोष्टींकडे. बरोबर. आणि लकीली मी एका इंटर्नशिपच्या वेळेला माझ्या नाव हजबंडला भेटले. अट्रॅक्शन वेडिंगचं नव्हतं, अट्रॅक्शन होतं की मला कमिटमेंटचं माझ्या पाहिजे. आणि मोर ऑफ आय विल से की माझे बाबा हे खूप चांगलं टर्म यूज करतात. ते नेहमी म्हणतात की लग्न हा संस्कार आहे. आपल्या फॅमिली लाईफमध्ये पण म्हणजे आपण जन्मापासून एक गोष्ट अशी असते की मुलांची मुंज असते, हे असतं. तर त्यांचं म्हणणं होतं की लग्न पण हा एक संस्कार आहे. तुम्हाला त्याचा प्युअर आणि पायसनेस ना ते जेव्हा तुमचं लग्न होईल तेव्हाच तुम्हाला कळेल. म्हणजे आत्ता मला तुम्हाला असं एक्सप्लेन नाही करता येणार की का लग्नाचा संस्कार इतका इम्पॉर्टंट आहे. पण त्या मुमेंटला जेव्हा तुमचं लग्न होत असेल, तुम्हाला तुमचा पार्टनर सोडून असं ते पूर्ण असं फक्त तुम्हीच आहात आणि ही किती प्युअर गोष्ट आहे. ओके, तू वेडिंग केलंयस म्हणजे बरोबर. मॅरेज म्हणजे काय की लिगल डॉक्युमेंट मी साईन करतो आहे आणि त्याची वेगळी कमिटमेंट आहे. हो हो हो. म्हणजे इट इज नॉट नेसेसरी की जर तू म्हणतेस की मला लग्नच करायचं आहे तर लग्न केलंस, तू वरमाळा घातली, लोकांना साक्ष घेतलीस, तिची स्पेशल मोमेंट आहे ती सगळी झाली आहे. नाउ वाय डू यू फील टू गेट रजिस्टर? पण ते जरी रजिस्टर नाही केलं ना, आता ह्याच्यामध्ये थोडंसं होईल की जरी रजिस्टर नाही केलं, मला ते विचारायचं की तू का केलं ते. माझं म्हणणं हे आहे की मी रजिस्टर नसतं केलं ना तरी इट इज अ सर्वायव्हिंग मॅरेज. माझ्या मॅरेजचा स्टेटस फक्त माझ्या रजिस्ट्रेशनवर आहे असं नसतं लॉ मध्ये. पण मग इट्स जस्ट अ पेपर वर्क. इट्स अ रजिस्टर्ड डॉक्युमेंट. आय थिंक इट्स मोर म्हणजे कन्व्हिनियन्स इन लिगॅलिटी. म्हणजे आणखीन एक मधलं, करेक्ट मी इफ आय एम रॉंग, मॅडम कडे राधिकाचा धागा पकडून बोलू शकते. ती माझ्याकडे बघत होती. प्लीज वकील, आय नीड अ वकील नाव. यांना वाटेल की मी असंच बोलते. तिने खूप सुंदर शब्द वापरला. तिचे पप्पा बोलतात की मॅरेज हा संस्कार आहे. सारंगने पण एक खूप छान शब्द वापरला जो माझ्या डोक्यात ऑलरेडी होता की सगळ्यांचं साक्षीने करायचं. कोर्टाचा एक शब्द आहे साक्षीदार. आणि लेट मी टेल यू ऑन दिस पॉडकास्ट अँड लेट दी ऑडियन्स ऑल्सो नोज 80 to 90% मॅरेजेस इन इंडिया, आपल्या देशातले अजूनही 80 ते 90% मॅरेजेस रजिस्टर्ड नाही आहे. इफ द मॅरेज नॉट रजिस्टर्ड, माझ्याकडे आजही शिकलेल्या मुली, ग्रॅज्युएट, डबल ग्रॅज्युएट, डॉक्टर, मेरा शादी रजिस्टर्ड नहीं है तो फिर डिवोर्स ऑफिशियली लेने का जरूरत नहीं है ना, कागज पे कर सकते, असं शिकलेल्या मुली बोलतात. दे डोंट अंडरस्टँड लिगॅलिटी. आपण त्या विषयावर पुन्हा काहीतरी बोलू की लिगॅलिटी में तुम्ही मॅरेज सर्टिफिकेटची गरज नाही आहे. जे राधिका सांगायचा प्रयत्न करते त्याला मी जोडते की आपको मॅरेज सर्टिफिकेट आता ते कंपल्सरी होतं आहे. कोर्ट इज मेकिंग इट कंपल्सरी. इवन आता उत्तराखंडमध्ये बिल निघालं की तुम्हाला कंपल्सरी. दॅट इज फॉर दी गव्हर्नमेंट टू कीप दी रेकॉर्ड्स. उद्या काहीही घडलं का लोकांना लग्नाला बोलवतो आपण. बरोबर. तुम्ही ते मॅरेज आणि प्रेझेंटेशन वेडिंग म्हणतात. तर पूर्वी आहे ना असं डॉक्युमेंटेशन नाही व्हायचं. बरोबर. जन्माचे दाखले नाही मिळत. आजही 50 वर्ष जुन्या लोकांचे काही जणांचे गावी झाले, घरात मूल झाले, त्याचं जन्म दाखला नाही, मग पासपोर्ट काढताना प्रॉब्लेम होतो की नाही. तर जेव्हा तुम्ही मॅरेज रजिस्टर्ड नाही करत आणि तुमचे साक्षीदारी नाही आहे, कधी कधी माझ्याकडे घटस्फोटाला येतात, आता तर कमी झालंय तो प्रमाण, पण आम्ही पळून जाऊन लग्न केलंय. मग वडिलांचा ॲफिडेव्हिट लावा की एखादा मित्राचा जो लग्नाला हजर होता त्याचा ॲफिडेव्हिट लावा. म्हणजे कोर्टही स्वीकार करत नाही. इट इज फॉर युअर ओन सेफ्टी. रजिस्ट्रेशन इज फॉर युअर ओन सेफ्टी. दिस वी नीड टू अंडरस्टँड. नंबर 1 आणि नंबर 2, पूर्वी हे नाही घडायचं. तर ते साक्षीदार लग्नाला
आपण आजही जुन्या लोकांचं बोललो तर नाही, मोठ्यांच्या साक्षीने कामं करा, मोठ्या लोकांना विचारून करा. त्या मागचा उद्देश काय की हे साक्षीदार असतील. बरोबर. आम्हाला किती नॉर्मल वाटत असेल तरी लोकांच्या दृष्टीने रिबेलियस ऍक्ट आहे. आणि त्याचं हेही सांगतो कोणी जर का लिव्हिनचा विचार करत असेल की तुला आणि ह्याचा अनुभव आहे, मला माहित नाही तुम्ही दोघांनी एकत्र घर घेतलं होतं का नव्हतं? एकत्र घेतलं. हा, भाड्यानी दोघांच्या नावावर घर करा आणि ते सुद्धा खरी माहिती देऊन, म्हणजे हा माझा मानलेला भाऊ आहे वगैरे नाही, खरी माहिती देऊन. त्याच्यासाठी खूप कष्ट पडाल. म्हणजे मी जवळपास 80 घरं शोधतो दरवेळेस घर बदलताना, तेव्हा एक लँडलॉर्ड म्हणतो की मला ह्याच्याशी काही प्रॉब्लेम नाही. आणि मला त्याच्याबद्दलही म्हणजे मी त्याचाही कधी आतापर्यंत एकही ट्विट पण नाही केलेलं की हे काय गुन्हेगारी वृत्ती वगैरे असं म्हणत नाही. प्रबोधन हा वेगळा विषय आणि आपलं प्रबोधन हा वेगळा विषय. अगदी ते सोपं नाहीये. आणि आता मॅडम म्हणाले तसं सुद्धा ते हे खूप आहे की घरनं मान्यता आहे की नाही. आपल्या नशिबाने आपल्या दोघांच्या घरनं मान्यता होती, सगळ्यांच्या घरनं मान्यताच, पण त्याच्यातलं घरनं नव्हती. हा, पण त्यातला कन्व्हिनियन्स हा सुद्धा कधी कधी भाग आहे ज्यांनी मान्यता मिळते. म्हणजे माझ्या ओळखीचे बरेचसे जे मित्रमंडळी पुण्याहून मुंबईला शिफ्ट झाले आणि त्यांचं ऑलरेडी नातं होतं कोणाबरोबर तरी, घरच्यांना दोघांनाही माहिती होतं आणि त्यांना माहिती आहे की मुंबईत दोघांनी आपापलं भाडं भरून राहणं महाग आहे, त्यामुळे घरचे म्हणतात ठीक आहे लग्न होईपर्यंत राहा एकत्र, फक्त बोलू नका कुठे. पार्ट ऑफ कन्व्हिनियन्स हा सुद्धा एक लिव्हिंगचा भाग आहे. मी लग्न का केलं ना सारंग, याचं प्युअर हेच होतं की तिच्या आईचं म्हणणं होतं की मी याला काय इंट्रोडक्शन म्हणून देऊ, म्हणजे तो टायटल काय असेल याचा. आणि सध्या अल्पा कोणाबरोबर आहे. दुसरी गोष्ट जी मेन इम्पॉर्टंट आहे मॅरेजमध्ये की खूप लोक लग्न का करतात कारण त्यांना मुलं पैदा करायची असतात, मुलं जन्माला घालायची असतात. जर पुढे मुलं येणार आहेत मग त्यांचे आई बाबा कोण, आणि हा अख्खा वेगळा मॅटर आहे. पण मग तो आमच्यात नव्हता म्हणून मी तर पहिला क्लिअर करून टाकतोय की मी आणि अल्पाच्या जसं दिसत की आम्हाला मुलं नकोच आहेत पुढे जाऊन. तर त्यामुळे मग आपण लग्न का करतोय, कारण एकमेकांवरती प्रेम तर आहे, एका राहायचं तर आहे. मग असं झालं की चला सगळ्यांना आता आपल्याला एक ते जर तू म्हणतोस ना की लिव्हिंगमध्ये राहायचं असेल तर एक एक्सेप्टन्स पाहिजे की बाबा हा आपला विचार आहे, हा इतरांचा अजूनपर्यंत विचार नाही आहे. तुम्ही जरी तुमची डिसिजन असली की बाबा आपण एकमेकांबरोबर ठीक आहोत, पण ज्या ठिकाणी आपण राहतो त्या आसपासची जी लोक आहेत ती सगळी त्या विचारांची नाही आहेत ज्या तुम्ही विचारांचे आहेत, आणि प्रत्येकाचे विचार नाही बदलू शकत आणि लादायचे नाही स्वतःचे. येस. त्यामुळे मग आम्ही डिसिजन घेतली की चला तुझ्या आईला लग्न हवं आहे, माझ्या आईला लग्न हवं आहे, मी घरात लग्न करतो. मला हा प्रेझेंटेशनच नको. खूप पैसे वाचवले. सारंगच्याकडेच गेलं शेवटी. पण अजूनपर्यंत मी रजिस्टर नाही केलं कारण पेपर वर्कचा आम्ही अजून विचारच नाही केलाय की पुढे जाऊन ते पेपर वर्क काय होणार त्याचं. आय थिंक त्याच्यावर त्यांचं एक मला एक म्हणायचं की ज्या आई आहेत ती एक पिढी मागे. एक तर त्यांना तो इश्यू होता की मी इंट्रोडक्शन काय करू, मुलगा चांगला आहे, भावनिक दृष्ट्या सांगेल तर हा माझा जावई, शी वॉन्टेड टू इंट्रोड्यूस, हा माझा जावई, इंट्रोडक्शन एक. सेकंड मला असं म्हणायचं आहे की तुम्हाला याच समाजात वावरायचं आहे, बरोबर, याच ओशनमध्ये तुम्हाला राहायचं आहे, बरोबर. तो जल में रह के आप मगरमच्छ से मतलब दुश्मनी नहीं ले सकते आपको एक आपण लिव्हिंगवर बरेच मूवीज आलेत तर त्याला खूप चांगलं उत्तर आहे माझ्याकडे की वो 3 घंटे का ड्रामा है जिसके लिए उनको पेड किया जाता है, आपको एक्चुअली जीना है, बरोबर. सुबह दूध वाला खटकाएगा वो भी पूछेगा कि साहब किधर है या मॅडम किधर आहे, मायके गई आहे, तुम्ही नाही दिसलात तर. आणि पुढे तुम्ही शाळेत जर तुम्हाला मुलं नको होती, दिस विल नॉट बी थॉट ऑफ एव्हरीबडी. मला माहित नाही की तुमच्या दोघांचं किंवा जो लिव्हिंगमध्ये राहतो तो आपल्या मुलाला काय प्रीच करणार आहे. अँड नो ऑफेन्स टू एनीबडी हिअर ऑर एनीबडी हु इज वॉचिंग दिस. म्हणजे असं मी अनेक बघितलंय की अरे आम्ही प्रेम लग्न करणं फसलो, तू फसू नको, किंवा आपल्या ओळखीमध्ये असं घडलंय असं सांगतात. सेफ रस्ता क्या है, जैसे समाज चल रहा है वैसे ही आप चल, बरोबर, तसंच चाला तुम्ही, असं हा सेफ आहे. सारंगने सारंगची जिम्मेदारी घेतली, तुम्ही तुमची जिम्मेदारी घेतली, देन यू कांट आस्क द लॉ टू टेक योर रिस्पॉन्सिबिलिटी. क्योंकि अगर खूप इम्पॉर्टंट है, मेरे पास कोई आएगा तो मैं पूछूंगी आप कागज बताइए, बरोबर, बिकॉज आई हैव टू प्रेजेंट दी डॉक्यूमेंट्स बिफोर द कोर्ट, एग्जैक्टली, टू शो कि दे आर हस्बैंड एंड वाइफ एंड शी इज एंटाइटल फॉर मेंटेनेंस, हर चिल्ड्रंस आर एंटाइटल. और वैसा लॉ अभी बना नहीं है, तो बी केअरफुल वाइल टेकिंग डिसिजन, अदरवाइज टेक योर ओन रिस्पॉन्सिबिलिटी. जबाबदारीचाच विषय निघाला म्हणून म्हणजे आता आम्ही काय केलं होतं की आम्ही पहिल्यापासून निर्णय घेतला की जर का आपल्याला कुठेही उद्या हे प्रूव्ह करायचं असेल, म्हणजे आता साधं झालं की कोविडच्या
काळामध्ये मला तिच्या फॅमिलीला भेटायला जाणं भाग होतं. जसं माझ्या फॅमिलीबरोबर तिने वेळ दिला तसं तिच्या फॅमिलीलाही आम्ही तेवढाच वेळ देणं गरजेचं होतं. तर मग एका पॉईंटला आम्ही ठरवलं तिकडे जाऊ आणि तेव्हा फक्त रिलेटिव्हजना जायला अलाउड होतं. पण फॅक्ट एक आमच्या बाजूने जी उभी राहिली त्यांच्या कोर्टात, त्यांच्या इथं कॉमन लॉ स्पाऊस नावाचा एक प्रकार आहे की त्यांनी ह्याच्या लिगलाइज केलेलं आहे. म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप लिगलाइज केलं आहे, तुम्ही रजिस्टर करू शकता. भारतात रजिस्टर नाही, आता UCCच्या अंडर होईल ते, पण आत्ता तरी त्याला काही लिगल मार्ग नाही. पण तरी सुद्धा एक मार्ग असा मधला आम्ही शोधला त्याच्यात विचार करून. जसं ह्या म्हटलं तसं आम्ही जबाबदारी घ्यायची ठरवली आमच्या निर्णयाची. आणि आम्ही काय केलं, लिव्ह इन लायसन्स अग्रीमेंट जे आहे त्याच्यावर दोघांचंही नाव सेईंग दॅट दे आर लिव्हिंग टुगेदर असं. ओके. आता ते आम्ही त्यांच्या इथल्या विजाच्या ह्यांना दाखवलं तर 7 वर्ष आमच्याकडे प्रूफ आहे की आम्ही एका लायसन्सवर दोघंही राहतोय. आणि प्लस आणखीन फोटो काही ज्याच्यामध्ये आमची फॅमिली त्यांची फॅमिली एकत्र भेटतायत असं. पुन्हा साक्षीचाच संबंध येतो. आणि ते एक साक्ष एक आमच्या लँड ओनरची की हो हे माझ्या घरात राहतात एकत्र गेली 7 वर्ष, आणि आई वडिलांची साक्ष. ह्याच्या बेसिसवर मला तो विजा मिळाला जो कॉमन लॉ स्पाऊस विजा असतो तो. पण मग सांग, एवढं सगळं केलं, तू लग्न का नाही केलं, मॅरेज करून टाकलं? मी म्हटलं तसं की मला त्याच्या अराउंडची लिगॅलिटी आहे, त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यामध्ये आता आमच्या केसमध्ये वेगळे प्रॉब्लेम्स आहेत कारण काय ती नॉन इंडियन आहे. त्यामुळे आपल्या इकडचा कायदा खूप विचित्र आहे. जर का तिने इथे काम केलं आणि ती बिझनेस विजावर आहे ऑफिशियली, म्हणजे कारण आम्हाला त्याबाबत पण लिगली सगळं क्लिअर हवं होतं, आम्ही एकत्र कंपनीही चालवतो. तर जर का तिने OCI कार्ड काढलं आणि उद्या जर का आमच्यात काही भांडण झालं आणि आम्ही सेपरेट व्हायचं ठरवलं किंवा मी मेलो किंवा काही झालं मला, तर त्या केसमध्ये त्यांना 2 दिवसामध्ये हा देश सोडून जावं लागतं. अच्छा. 48 hours वॉर्निंग आहे. आणि ती लिगॅलिटी मला पटत नाही. बरोबर. म्हणजे की दिस इज अनफेअर टू हर. बरोबर. दॅट इज एकच मिनिट, दॅट इज वेअर द लॉ कम्स टू हेल्प हर. इफ आय थिंक फ्रॉम हर अँगल, बिंग अ लेडी, की आप इतने साल इतकी वर्ष ती तुमच्या सोबत राहिली आणि द लॉ बिकम सो अनफेअर टू हर. दॅट्स वाय लॉ इज व्हेरी हेल्पफुल. लॉ इज नॉट स्ट्रिंजंट. बरोबर. कडक कायदा नाही. आपल्याला मदत करायला आम्ही म्हटलं की ओके ह्याच्यातनं लिगली आम्हाला काही मोठा फायदा होत नाहीये. आम्हाला दोघांना एक व्यवस्था म्हणून ही एकदा अनुभवून बघायचे. बरोबर. शी कम्स फ्रॉम अ फॅमिली वेअर डिवोर्स हॅपन्ड. त्याचा तिला काही परिणाम आहे असं नाही, पण तरी कुठे सबकॉन्शियस मध्ये तो विचार असतो की एनिवे वेडिंग कॅन ऑल्सो फॉल अपार्ट. हो, ऑफकोर्स. आय कम फ्रॉम अ फॅमिली वेअर आय हॅव सीन सॅक्रिफायसेस. बरोबर. सो आय सेड ओके, सॅक्रिफायसेस आणि हे दोन्ही होणार असेल तर मग विदाऊट दॅट ऑल्सो वी कॅन लिव्ह, हा माझा विचार होता. सो राधिका, मला तुझ्याकडे जाणून घ्यायचं की तुझ्या मते लग्न म्हणजे काय? आय गिव्ह बॅक स्टोरी अगेन. अरे आय लव्ह स्टोरीज. मला वाटतं माणसाने जी चांगली गोष्ट केली ते मला गोष्टी सांगितल्या. सो मी हा असा सेम पॉडकास्ट विदाऊट माईक आणि कॅमेरा केलेला माझ्या आईबाबांसाठी, जेव्हा मला त्यांना माझ्या लग्नासाठी कन्व्हिन्स करायचं होतं. की तुला कन्व्हिन्स करावं लागलं पेरेंट्सना? हो. कारण काय झालेलं की माझं आणि माझ्या बॉयफ्रेंडमध्ये एज डिफरन्स असल्यामुळे ही वॉज ॲट दिस एज वेरी, त्याचं असं होतं की मला लग्न करायचं आहे आता, आणि त्याच्या घरनं पण होतं थोडं की लग्नाचं बघतोय आणि हे ते. आणि ही इज अ जेम ऑफ अ पर्सन. म्हणजे मी माझ्या लग्नात पण म्हणालेले की तो हिरा आहे, आणि मी आत्ताही म्हणेन की तो हिराच आहे. आणि इतकं हे होतं की आम्ही सेम प्रोफेशनमधले आहोत, आणि त्याला माझ्याबद्दल इतक्या गोष्टी अशा माहिती होत्या की माझं एक होतं की ठीक आहे, मी लग्न नाही केलं तर आय विल मिस आउट ऑन अ पर्सन जो माझं परफेक्टली मेड पर्सन आहे माझ्यासाठी. तर मी असा विचार केला की ठीक आहे, लग्नच असेल. मग मी पहिले त्याला असं सजेस्ट केलं की लिव्ह इन करायचं आहे का? मग तो म्हणाला की मला नाही आहे एक्सेप्टेबल, आणि माझ्या घरच्यांना पण नसेल. मी बोलला तू कन्व्हिन्स कर तुझ्या आईबाबांना, तुझे आईबाबा झाले तर बघू. तुझ्या आईबाबाचं लिव्ह इन झाले कन्वर्ट की लिव्ह इन होऊ शकते, तर तो पण सांगेल. तर तो विचार करेल. करणार नव्हता. मी म्हटलं मी माझ्या आईबाबांना ओळखते, म्हटलं ते तर शक्य नाही आहे. तर मी विचार केला ठीक आहे, मी लग्नासाठी कन्व्हिन्स करते. तर मी भेटले, आणि मी जेव्हा त्यांना सांगितलं तेव्हा मी किती असेल 22 वर्षाची होते. तर मी त्यांना म्हटलं की मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, आणि मी रडायला लागले. मग ते म्हणाले काय? येस, बेस्ट वे. सो ते म्हणाले काय? तर म्हटलं की असा मुलगा आहे, मला तो आवडतो, आणि आम्ही 2.5 वर्ष ओळखतो एकमेकांना, आणि आम्हाला लग्न करायचं आहे. आणि माझी आई शॉक्ड की का आत्ता संपतंय LLB, अजून शिकायचं आहे अजून. माझी आई खूप असं करिअर ओरिएंटेड, आणि तिचं स्वतःचं अर्ली मॅरेज होतं, तरीही
तुला का करायचं आहे इतक्या लवकर लग्न? तर आय सेड की कारण तो आवडतो मला. मग ती म्हणाली आवडतो फक्त इतकंच? तर म्हटलं नाही. सो आय हॅड अ लॉंग कॉन्व्हर्सेशन. आणि मग मी विचार केला की जर का मी तिला कन्व्हिन्स करू शकते तर मी आत्ता पॉडकास्टवर तर सगळ्यांना रॅन्डम त्याचं हे की मी म्हटलं की हे बघ, मी लग्नाकडे खूप एक लॉजिकल आणि असं एनरिचिंग रिलेशनशिपच्या ह्यानी बघते. मी एका खूप जॉईंट फॅमिलीत वाढलेली आहे आणि खूप लोक आणि दंगा मस्ती ते सगळ्यात. तर मला असं वाटतं की तुमची जर का फॅमिली बॉन्डिंग आणि तुमचं फॅमिलियल रिलेशनशिप खूप चांगली असेल ना, तुम्ही ॲज अ पर्सन पण खूप ग्रो होता आणि तुम्ही प्रोफेशनली पण तितकेच चांगले होता. म्हणजे मी असं म्हणणार नाही की लग्नामुळेच मी खूप चांगलं हे झाले. कसं काय तू म्हणू शकते की जर फॅमिलीमध्ये वाढलात की तुम्ही ॲज अ पर्सन म्हणून चांगले ग्रो होता? मी माझ्या फॅमिलीत तसं खूप बघितलंय. म्हणजे माझ्या आईचं लग्न लवकर झालेलं, तिने लवकर मुलं झाली, मी माझा मोठा भाऊ, आणि त्याच्यानंतर ती माझे बाबा दोघंही त्यांच्या करिअरच्या ह्याच्यात हे झाले. दे आर एक्सलंट वेअर दे आर. माझ्या आईलाच PhD मिळते असं. तर जर का तुमचं ही पार्ट ऑफ लाईफ, म्हणजे आपण नेहमी असा विचार करतो ना की आपली ग्रोथ ॲज अ पर्सन ही प्रोफेशनलीच असू शकते, पण मला असं वाटतं की पर्सनल या ज्या अचीवमेंट्स आहेत की तुमची ही एक पार्ट तुमच्या लाईफचा खूप सॉर्टेड आहे. आणि इट इज ॲक्च्युली यू कॅन कम बॅक टू अ हाऊस जिथे तुम्हाला लोक अजून मोटिवेट करतायत टू गो बॅक अँड अचीव्ह समथिंग. आणि तसं काइंड ऑफ एन्व्हायरमेंट माझ्या घरी होतं. सो मला असं कधीच वाटायचं नाही की लग्न तुम्हाला एक ऑब्स्टॅकल असेल टू अचीव्ह समथिंग. इट विल ऑलवेज बी की ते तुम्हाला अपलिफ्टच करेल. पण मग तुला ही भीती वाटली नाही की तू लग्न करून आता जी लग्नाची आपली जी पद्धत आहे की एका घरातनं स्त्री दुसऱ्या घरात जाते, तर तू तुझ्या जे घर आहे ज्यातनं तू बनली आहेस ते घर सोडून तू आता एका वेगळ्या घरात चालली आहेस, तर त्या घराचं तुला म्हणजे तू आता म्हणतो की एवढी छान एनरिचिंग फॅमिली आणि नाव यू डोंट नो, इट्स अननोन. कारण तू त्या माणसाच्या प्रेमात पडली, त्या हिऱ्याच्या प्रेमात पडली, पण तुझ्या खाणीत ना आलाय, ती खाण तुला नाही माहिती. तिथे एकच हिरा निघाला, सगळे हिरे टचवूड. ती भीती आणि त्या गोष्टी विचार नाही केलेला? नाही, मी केलेला, मी खरंच सांगते. पण आता अगेन मी असंच म्हणेन की मी ॲज अ पर्सन आहे ना, आय वॉज मेड फॉर दिस. मी माझ्या मैत्रिणींच्या आया मला विचारतात तुझं लग्न झालंय तर तू ह्यांना पण सजेस्ट कर लग्न कर. म्हटलं मी त्यांना नाही करणार. तर म्हणाल्या का, तुझं तर केलंस. म्हटलं मला माहिती होतं की मी निभावू शकते, मी ह्यांची गॅरंटी नाही देऊ शकत. निभावू शकते, पण मी तुला म्हणतो की निभावणं हाच कंपॅनियनशिपचा सगळ्यात मोठा धागा आहे. की आपल्याला सगळं हवं ते आपल्या जर का पार्टनरमध्ये मिळायला लागलं तर मग ती जसं त्या म्हटलं ते इट बिकम्स अ फिक्शनल फेरी टेल. माझ्याकडे एक केस आलेली, खूप मोठी मुलं होती आणि 15-16 वर्षापूर्वी आलेली, आणि हिचं जशी मतं आहेत तशी माझी पण मतं, कारण माझं पण लग्न 24व्या वर्षी झालं. तर हां तर आणि तिचं ते खूप छान आहे ना की फॅमिली तुम्हाला अपलिफ्ट ग्रो करते. सिम्पल शब्दात तीच आपल्याला सपोर्ट करते. आपण हॉस्पिटलमध्ये असतो तर 4 माणसं आपल्याला लागतात की हेल्प, म्हणजे एकटं कोणालाही आवडत नाही. आणि करियर वुमेन म्हणून मी सांगेन, शाम को आदमी हो या औरत हो, उसका करियर खतम हो जाता है. हा कॉफीच्या कपवर आणखी एक कॉफीचा कप प्यायला माणूस लागतो. एकटं प्यायला कोणालाही आवडत नाही. तर कंपेनियनशिप, जीवनसाथी तुम्ही जे सांगताय, दी बॉटम लाइन ऑफ मैरिज इज हैप्पीनेस एंड स्टेबिलिटी. करेक्ट. हाँ, तो उनके रिलेशनशिप में 2 लिव इन बट स्टेबिलिटी. देयर इज अ सुप्रीम कोर्ट जजमेंट ऑफ वेलू स्वामी, वो बोलता है लॉन्ग टाइम में एक लड़का और एक लड़की साथ में रहते हो, इट विल बी ट्रीटेड एज अ मैरिज दो देयर विल नॉट बी एनी सर्टिफिकेट टू इट. नाइस. There is a judgment of Supreme Court. Right. And let me tell you, Supreme Court does not support live-in relationship. Yeah. It says long time में, और long time में मतलब ये नहीं कि आप मैरिड आदमी के साथ long time रह रहे हो, क्योंकि सेकेंड मैरिज अलाउड नहीं है हमारे देश में. तो लॉन्ग टाइम तक 1 बॉय अँड 1 गर्ल स्टेइंग टुगेदर, 2 सप्तपदी नाही झालेत किंवा ऑफिशियली काय असं केलेलं नाही, सर्टिफिकेट नाही, दे विल बी ट्रीटेड एज हजबंड अँड वाईफ. देअर लॉ विल कम टू रेस्क्यू. ही जीवनसाथी त्यांच्या कंपॅनियनशिपला हेल्पफुल होणार. बोला. इव्हन जेव्हा लिव्ह इन रिलेशनशिपच्या कपल्सच्या लिगल बॅटल्स असतात ना, तेव्हा ते तिथे प्रूव्ह करताना पण असं सांगतात आम्ही ॲज हजबंड वाईफच राहतोय, फक्त आमचं मॅरेज रजिस्टर्ड नाही आहे. सो
माझं म्हणणं तेच आहे की तुम्ही पण ज्याचा हे घेताय सोर्स ते मॅरेजच आहे. म्हणजे तिथे जाऊन लोक हे जाणार नाही हमारा रिलेशनशिप भले मॅरेज नाहीये पण रजिस्टर्ड नाहीये पण आम्ही नवरा बायको सारखेच राहतो, पण असंच सांगावं लागतं कोर्टाला. मगाशी त्यामुळे त्या म्हटल्या तसं की देन तुम्ही स्वतः जबाबदारी घ्यायची. हे कोर्टात जाऊन जर तुम्ही असं म्हणत असाल की शेवटी आम्ही हजबंड वाईफ आहोत तर तुम्ही स्वतःची जबाबदारी झटकली आणि तुम्ही म्हणताय की आम्हाला या व्यवस्थेत घ्या. जर का तुम्हाला लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहायचं आहे किंवा तुम्हाला म्हणजे इतकं साधं आहे की तुम्ही जर का ठरवलं की मी नास्तिक आहे आज तर तुम्ही जाऊन बरोबर कोणीतरी हॉस्पिटलमध्ये गेले म्हणून देवाला प्रार्थना नाही करू शकत की देवा आता येऊन मला वाचव. तू इतर वेळेस देव नाही मानलायस ना, मग आता तुला व्हेरी ॲप्ट एक्झाम्पल. हा, तर ते तसंच आहे. त्यामुळे लिव्ह इन मध्ये राहणं ही जबाबदारी आहे आणि ती जर का स्वीकारायची तयारी असेल तर ते करा, असंच मी लोकांना जोडते की लिव्ह इनचे रिलेशनशिप राधिका म्हणते तसं जेव्हा ते कोर्टात येतात तेव्हा ते स्वतःला प्रूव्ह करतात की प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करा हस्बैंड वाइफ. तो अल्टिमेटली तुम्ही कायद्याची मदत घ्यायला बघताय. और जब मैरिज के बाद लड़की जाती है द कोर्ट सपोर्ट्स बिकॉज लॉ दे हैव द लॉ बुक वेर दे से शी हैज अ बेनिफिट. सो ॲडव्हान्टेज आणि बेनिफिट मधला फरक आहे की जी लिव्ह इन मध्ये राहते तिला त्या मुलीला पोर्ट्रे केलं जातं की ती ॲडव्हान्टेज घेते, ती मनापासून राहिली त्याच्यासोबत पण तिला सपोर्ट नाही आहे कायद्याचा. पण ती जी मॅरिड मुलगी असेल पूर्ण समाज तिच्या बाजूने उभा राहतो, कोर्ट तिच्या बाजूने उभा राहतो आणि तिकडचाही वकील सांगतो वो वाईफ आहे कुछ देना ही पडेगा आपको, तुमची मुलं आहे द्यावीच लागणार. लिव्ह इनमध्ये जेव्हा मुलं झाली देर आर स्कूल्स विच विल ॲक्सेप्ट बिकॉज समाज थोडासा मी प्रगल्भ झाला असं नाही सांगेन, थोडासा ॲक्सेप्टेबल झाला आहे, रिझनेबल झाला, ॲक्सेप्टेबल झाला आहे. बट देन ऑल्सो यू हॅव टू गिव्ह नेम. तसं त्यांनी सांगितलं की आम्ही 7 वर्षाचे पुरावे दिले लिव्ह इनमध्ये राहतोय. सारंगला काही झालं तर इट विल बी अनफेअर, शी हॅज टू लिव्ह द कंट्री. That's where the law comes as a guide to you, as your God in fact. Let me tell you. सॉरी मी म्हणत होतो की त्याच्याबाबत कदाचित असं उलटं होता म्हणजे प्रकार की OCI साठी ॲप्लिकेशन मॅरिड कपल करू शकतं. तर त्यामुळे मॅरिड कपल्सना तो नियम आहे की जी वाईफ असेल त्यांनी सोडून द्यायचं. हो, मग हे उलट हे चुकीचं आहे थोडं. नाही मी म्हणतो की चुकीचं नाही आहे. लिव्ह इन मध्ये पण म्हणजे जर का ती जर का माझ्याबरोबर लिव्ह इनच्या आपल्याला लिव्ह इन मध्ये विजाच मिळत नाही तर तिला पार्टनर्स विजा मिळत नाही तर त्यामुळे शी हॅज टू गो थ्रू द बिझनेस विजा. तर म्हणून आम्ही म्हटलं की आम्हाला विजाचाही फायदा नाही आहे आम्हाला. सो दॅट वॉज द लॉजिक टू फिक्स इट. तुम्हाला बेनिफिट बरेच निघून जातात आणि मग म्हणून मी सांगते की तुम्ही तुमच्या जिम्मेदारीवर करा. बरोबर. डोंट एक्सपेक्ट द लॉ टू हेल्प यू आउट. आपण माझा आता पुढचा प्रश्न याच्यावरतीच आहे की आता तुम्ही सगळं म्हणता की लिव्ह इनमध्ये राहा किंवा मॅरेज करा, या गोष्टी करा. लाईफ जसं तू म्हणालीस ना, तू एक स्टार्टिंगला बोलताना पॉईंट म्हणाला की मी लहान होते तेव्हा विचार केलेला की सर्टन एजमध्ये मला सर्टन गोष्टी करून मोकळ्या पाहिजेत. ही जी गोष्ट आहे की सर्टन एजला सर्टन गोष्टी झाल्या पाहिजेत, या गोष्टीचं आता तुझं लव्ह मॅरेज झालं, तुला मिळालं, होऊन गेलं, पण देर आर मेनी पीपल त्या गोष्टीचं प्रेशर येतं की माझं लग्न होत नाही आहे या वयामध्ये, माझ्या गोष्टी होत नाही आहेत. मी आता आपण जे डिस्कस करतो ते सगळ्यांचं पार्टनर मिळालेलं आहेत, पण काही लोकांना या मॅरेजचं प्रेशर येतं की मॅरेज करायचं आहे म्हणून मला पार्टनर हवी. जे तू स्टार्टिंगला करत होता बोललो मी की तुझं पहिलं जेव्हा झालं रिलेशन म्हणजे तू गेलेलास लग्नापर्यंत आणि मग ते नाही झालं आणि ती फेज होती. हो, ती प्रेशरची फेज आहे, अननेसेसरी प्रेशर आहे. आणि मला जेव्हा ते लक्षात आलं की त्याच्यासाठी नाही केलं पाहिजे की सर्टन वयात सर्टन गोष्टी झाल्या पाहिजे आणि समाजाच्या माझ्याकडनं अपेक्षा आहेत की मी ह्या पूर्ण कराव्यात, त्याच्यासाठी नाही केलं पाहिजे. हिच्याबाबत कसं आहे, हिची इच्छा, ही स्वतःची इच्छा आहे की मला कंपॅनियन बरोबर आयुष्य घालवायचं आहे, एकट्याने. जेव्हा सांगते ना लोकांना पण म्हणजे माझ्यामुळे खूप लोकांना ऐकावं लागतं आता तिचं झालंय करा. या भाडकाचा संबंधच तो आहे की लोकांना कळू दे की एक्सपोजर्स किती इम्पॉर्टंट आहेत. करेक्ट. की माणूस काय बघतोय त्यातनं तो काय इन्स्पायर होतोय. कारण कधी कधी काय होतं ना, आपण एकच गोष्ट बघितली आणि त्याला पकडून ठेवली आहे. नाही, आता उदाहरणार्थ गेल्या 3-4 वर्षामध्ये माझ्या खूप जवळच्या मित्रांची लग्न झाली, खूप साऱ्या. काही लोकांची पूर्वी झाली होती ज्याच्यावर मी कॉमेडी केली कारण काय त्यांची लग्न इतकी विनोदी होती वगैरे. पण आता अचानक ज्यांची लग्न आली ती अशी म्हणजे इट वॉज अ ड्रीम. तर माझ्या एका मित्रांनी गोव्यात लग्न केलं होतं आणि ते फक्त 30च जण होते आणि
सुंदर असं एक जुनं पोर्तुगीज विला बुक केला होता आणि ते सगळेजण असं कन्व्हेन्शनल लग्न नव्हतं. तर आता समजा मला ते बघून असं वाटलं अरे हे किती सुंदर आहे, ह्याच्यासाठी लग्नाचा घाट घातला पाहिजे, हेही होऊ शकतं. म्हणजे इतक्या छोट्या गोष्टींनी होतं. आणि मग माझं असं होतं की मी माझ्या सगळ्या फ्रेंड्सला पण सांगते की तुम्ही आत्ता करू नका वगैरे. आणि ह्याचं रिझन आहे, मी यंग असतानाचं टेस्टमेंट आहे ऑफ मॅरेज. माझा नवरा जेव्हा त्याचं लग्न झालं तो 31 होता. आणि येस, मी नेहमी सगळ्यांना सांगते म्हणून माझ्या फ्रेंड्सला की, आणि त्याच्या ना पत्रिकेत वगैरे लिहिलं की 27 वर्षाचा असेल तेव्हा लग्न होईल, आणि न बोलणारी अशी एकदम सौम्य बायको असेल, सावळी असेल, असं सगळं चुकलं. वेळ पण चुकली. तर मग तो पण असं म्हणतो, तो म्हणतो की आपण इनफॅक्ट लोकांना हे सांगायला पाहिजे की तुम्हाला जेव्हा राईट पर्सन मिळालाय तेव्हा तुम्ही लग्न करणं इम्पॉर्टंट आहे. मग ते कुठच्याही एजला असो. मी 22 ला केलं, त्यांनी 31 ला केलं. वी आर व्हेरी हॅपी. मी 30 वर्ष सिंगल आहे. 30 वर्ष मी तुम्ही जे म्हणताय ना की बिकॉज हे सगळं मॅरेज आपण बघतो टीव्हीने आपल्याला एवढं मॅरेज दाखवलं आहे ना की मॅक्झिमम हिट मूवीज जे बॉलिवूडमधले आहेत त्याचं कुठेतरी स्टोरी ही मॅरेज बद्दलच आहे. आपला कॉमिक आहे गणेश जोशी, त्यांनी आपल्या अमुक तमुक नावाचा जो आपला पॉडकास्ट आहे मित्राचा, त्याच्यामध्ये खूप इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन सांगितलं होतं की तो म्हणतो की हे बॉलिवूडने उगीच आयडियलाइज करून ठेवल्यात गोष्टी, की तो त्याचं एक स्टेटमेंट आहे. तो म्हणतो की ते काहीतरी शाहरुख खान DDLJ मध्ये मिळवतो आणि ती शेवटी म्हणतो की जा बेटी जा, पण तुम्हाला लक्षात आहे की शाहरुख खान त्यात काही कमवत नाही. त्यानंतर तो रात्री फार्मसीमध्ये जाऊन दारू घेतोय खोटं बोलून. त्याच्यानंतर तो आत्ता सगळे कामधंदे सोडून, त्याचं US मधलं सगळं सोडून, तो काय कुठं जिथे राहत असतो ते सोडून भारतात एका मुलीच्या मागे आला, खोटं बोलून राहतोय आणि वर मार खातो. तर ह्या मुलांनी नंतर काय केलं, तिथपर्यंत तुम्ही त्याला नेलं ड्रीमी दाखवून की लग्नच कसं सगळं असलं पाहिजे वगैरे वगैरे, पण तिथं गेल्यानंतर लग्न झाल्यावर तो कसा वागला. 3 तासाचा ड्रामा. त्यामुळे लिव्ह इन असो किंवा लग्न असो, रियालिटी त्याच्या पलीकडे मधलं लग्न आणि आपलं खूप फरक आहे. म्हणजे फिल्म मध्ये लिव्ह इन चांगले दाखवलंय म्हणून लिव्ह इन मध्ये जाऊ नका, फिल्म मध्ये लग्न चांगलं दाखवलंय म्हणून लग्न करू नका. तुमचे वैयक्तिक पण काहीतरी एक्सपेक्टेशन असेल, त्या जर पूर्ण होत असतील तर त्या दोन्हीपैकी एक चॉईस केला पाहिजे. मी जेव्हा शाळेत होतो ना, मी का सिंगल राहिलोचं कारण पण हेच होतं की मला वाटायचं की मी ज्या मुलीशी बोलणार ती अशी लग्न करणार. त्यामुळे जेव्हा कोण माझी असं यायचं आणि मला ना 2-3 वेळा मुलींनी मला प्रपोज केलं, विचार कर ना, प्रपोज केले. आणि मी असं करायचो, आता हिने प्रपोज केलंय, मग आम्ही 2 वर्ष हे करू, शाळेत आले की आम्हाला लग्न करायला लागेल, विचार मुलं कशी करायची, इथपर्यंत गेल्यामुळे मी तिला होच नाही बोललो. सो तो एक प्रेशर होतं. बरोबर, सोसायटी प्रेशर दोन्ही रिलेशनशिपच्या बाबत ते टॉक्झिक वाटतं. शाळेतली मुलं आता बोलतात की मला हिच्याशी लग्न करायचं आणि ह्या गोष्टी होतं, कारण लग्न एवढं दिसतं आपल्या समोर कंटिन्युअसली केलं जातं खूप जास्त की हे तुमचं अल्टिमेट एम आहे. म्हणजे मला असं वाटतं की माझं पण जेव्हा लग्न झालं ना, ठीक आहे माझ्या आईला ओकेच वाटलं, पण काही लोकांना असं वाटलं की काय अचीव्ह केलंय. मी म्हटलं मला नाही वाटत मी काही अचीव्ह केलंय, मी फक्त लग्न केलंय, आता मला अजून बरंच काही अचीव्ह करायचं. अचीव्ह केलं की तू त्याच्यावर राहतेस, दॅट इज दॅट अचीव्हमेंट. आणि त्या अचीव्हमेंटचं प्रेझेंटेशन इज वेडिंग. कारण तुझ्या आणि आता पॉलामध्ये किती वर्षाचा 8 वर्षाचं अंतर. 8 वर्षाचं अंतर आहे. सेम 8 वर्षाचं अंतर आहे. माझ्या आणि अल्पामध्ये 4 वर्षाचा फरक आहे. ती माझ्यापेक्षा मोठी आहे. समवयीन लोकांची लग्न होत आहेत, जे असतं ना की सेम वयांचे मुलांची लग्न होत आहेत. तर माझं असं आता हे माझा पॉईंट ऑफ व्ह्यू, तुम्ही कोणी त्याच्यात करेक्ट करू शकता, की त्या दोघांना सेमच गोष्टी माहिती आहेत रे, जगाबद्दलच्या, आयुष्याबद्दलच्या. आणि हे दोघं एकत्र आले आहेत तर त्याच्यात ग्रोथ कुठे आहे असं नाही वाटत मला. समवयीन माणसं सुद्धा त्यांची एक्सपोजर्स वेगळी असतात. तर त्यांनी एक खूप चांगलं उदाहरण दिलं की तुला खोलीत जायचं आहे तर ह्या जाणीवेने जा की आतमध्ये मी ह्या व्यक्तीबरोबर जाणार आहे, आता आज जे काही होईल ते माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि दुसरी गोष्ट हे पण ताकद पाहिजे की उद्यात काही चुकीचं आज घडलं तर मी फाडून खाईन त्या माणसाला आणि बाहेर येईन. बरोबर. तर हे होण्यासाठी एक्सपोजर लागतं एक वेगळ्या प्रकारची. ही ताकद येण्यासाठी एका वेगळ्या प्रकारचं एक्सपोजर लागतं. आणि ते एक्सपोजर मिळालं की नाही हे तुमच्या वयाने नाही ठरत, ते तुमच्या अपब्रिंगिंगनीच ठरतं. तुम्ही कुठे कोणाबरोबर कसे वाढला आहात. माझ्याबाबत असं झालं होतं की माझ्या आईवडिलांचं उदाहरणार्थ म्हणजे इट वॉजंट बिकॉज आय एम मोर मच्युअर मी हा निर्णय घेतला, उलट पॉला इज मोर मच्युअर.
विथ हर एज. आणि मी हे फक्त आत्ता कॅमेरावर नंतर घरी जाऊन तिच्याकडनं फायदा व्हावा म्हणून सांगत नाही आहे. हे ऑफिसमधल्या पण सगळ्यांना माहिती आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की माझ्याहून विलक्षण मच्युअर मुलगी आहे. कारण तिच्या बाबत असं आलं की आईवडिलांचा डिवोर्स झाला होता. आईने दोन्ही मुलींना सांगितलं की हे होऊ शकतं, तुम्ही इंडिपेंडंट राहायला पाहिजे, म्हणजे तुमचं स्वतःचं एक कमवण्याची एक पद्धत असली पाहिजे. आणि म्हणून तिने वयाच्या 15व्या वर्षी कमवायला चालू केलं. वयाच्या 18व्या वर्षी स्वतःच्या खर्चाने जपानला गेली, कॅनडामधनं. म्हणजे त्यामुळे तिचं एक्सपोजर मला फायद्याचं होतं. त्यामुळे वयाचा तिथं तसा फॅक्टर येत नाही आहे, उलट तिच्या अपब्रिंगिंगचा फॅक्टर आहे की तिच्या आईने ठरवलं की मुलगी असली तरी तिने इंडिपेंडंटच झालं पाहिजे, तर त्याचा आम्हाला फायदा होतोय. भरपूर वेळ असं होतं की अरेंज मॅरेज, आता आपण सगळे लव्हबद्दल बोलतो बरोबर, बट देर इज अ कॉन्सेप्ट कॉल्ड की जरी प्रेम नसेल तरी भाई लग्न करा, बरोबर. माझं असं म्हणणं आहे की त्या व्यक्तीबरोबर आपण टाईमच स्पेंड नाही केला आहे, त्या व्यक्तीबरोबर आपलं काय क्वालिटीज आहेत माहिती नाही आहेत, तेव्हा मग काय जज करायचं. तुम्ही अरेंज मॅरेजबद्दल प्युअरली की ना आता मी डिसाईड केलं की देर इज नो लव्ह, मला नाही मिळाली, मी अजूनपर्यंत शोधते कंपॅनियनशिप मला नाही मिळत आहे, बट मला आता लग्न करायचं आहे. अनेकदा माझ्याकडे केसेस येतात, हां, मी विचारलं की तुम्ही चौकशी न करता लग्न कसं केलं, तर वडील वारलेले आणि घरी जेवण करायला किंवा आई वारली असं काही, 1 वर्षाच्या आत लग्न करायचं होतं, घरी कोणी लेडी नाही आहे म्हणून लग्न केलं. एवढा झाला की ती सून आता खूप छळते, मग ते घटस्फोटासाठी आलेले. त्यांची प्रॉपर्टी बरीच आहे, ती बरंच काही मागते आणि त्यांना ह्यांच्याबरोबर ह्या ज्या व्यक्तीला जो माझ्याकडे आला त्याला राहायचं नाही. मग विचारलं चौकशी न करता तुम्ही लग्न केलं. त्यांनी का लग्न केलं की तुम्हाला जर जेवणासाठी स्त्री हवी होती घरात, तर एक तुम्ही बाई ठेवू शकत होता जिचा खर्च खूप कमी झाला असता. मग यू ब्रॉट अ लेडी टू दी होम की तुमचा स्वयंपाक करेल. दॅट एक्सपेक्टेशन इज रॉंग ऑर राईट इज अनदर थिंग. जर मी नसताना तुम्ही घरी आला तर माझा हजबंड 1 कप चहाही देईन आणि 1 कप हे जे त्याला जमतंय. पण एखादी लेडी घरात असेल, ती पाहुणे आले, ती म्हणते मी नाही स्वयंपाक करू शकणार. आता माझ्याकडे एक मॅटर आलं आहे, ती म्हणते जर पाहुणे येणार असेल तो आप बाहेर से लाओ और ये रोज रोज मेरे से नहीं होएगा. पण हा मॅटर कोर्टमध्ये येतो. येतात हे मॅटर कोर्टमध्ये येतात. कंपॅनियनशिप मधला सगळ्यात मोठा तोच प्रॉब्लेम आहे ना. आता अगदी तुला एक माझ्या आणि पॉलाच्या बाबतचं एक एकदम सिम्पलेस्ट उदाहरण देतो. आपल्याकडे सकाळी उठल्या उठल्या दात घासतात, त्यांच्याकडे रात्री दात घासतात झोपायच्या. सकाळी घासतच नाही. सकाळी घासतात पण आफ्टर द फर्स्ट मील. मी खुश झालो. नाही आफ्टर द फर्स्ट मील. ती त्यांची डेंटल हायजीन आहे. आता ही माझी डेंटल हायजीन वेगळी आहे की रात्री जे झोपताना नाही घासत, रात्री आपण चूळ भरतो आणि सकाळी उठल्या उठल्या पहिले दात घासतो, अशी आपली डेंटल हायजीन. उद्या जर का आमच्या दोघांमध्ये ह्याच्यावरनं भांडणं झाली तर काय? कारण इतका साधा मुद्दा आहे की जर का तो बायको जाऊन कोर्टात म्हणली की सकाळी याच्या तोंडाला वास येतो. सो असे कुठल्या फनी तुमच्याकडे आले? फनी एक मी सांगते की बरीच वर्ष ते नवरा बायको एकत्र राहत होते. सकाळी न बोलता ते पुरुष माझ्याकडे न बोलता तो म्हणतो मी ती भाजी कापून देतो तिला, मी कुकर लावतो, ती चपात्या करते, 2 डबे भरते, मुलांचं पण व्यवस्थित करते, मग मी मुलांना शाळेत सोडून मग तिथूनच कामाला जातो. तर मी म्हटलं किती छान आहे. ते म्हणतात नाही मला घटस्फोट घ्यायचा आहे. का? म्हणजे मॉडर्न कपडे घालत नाही, साडीच घालते आणि त्याला थोडंसं मॉडर्न हे म्हणजे असं होतं की तिने घालावं असा पण एक म्हणजे विचार असू शकतो. तर मी त्यांना सांगितलं की हे कारण मी कोर्टात नाही लिहू शकत. आता कोर्टाची अशी जजमेंट पण आले बिकॉज शी डज नॉट नो कुकिंग यू कॅन नॉट लिव्ह दी वाईफ. मला खूप आश्चर्य वाटलं की म्हटलं किती छान चाललंय. म्हणजे मी म्हटलं माझ्या घरी पण असं नाही आहे की सकाळी भाजी कापून देतो आणि मी फोडणीला ती मारते. हे एक्झॅक्टली न निभावणं आहे. म्हणजे मला हे निभावून घेण्यासारखी गोष्ट आहे ना. म्हणजे इथेच निभावणं हा फॅक्टर येतो. तुम्ही स्वतःच रिफ्लेक्शन बघत असाल तुमच्या कंपॅनियनमध्ये तर काय पॉईंट आहे. मी मॉडर्न आहे, आता तिने पण मॉडर्न पॉईंट हा आणि एवढंच. आणि ही 15-16 वर्षापूर्वीची गोष्ट. म्हणजे तिथे आणि ते मी म्हटलं मग तुम्ही हे सगळं सकाळी कसं करता? तर म्हणतो आम्ही एकमेकांशी बोलत नाही. ह्युमन म्हणून चांगले असाल तर यू आर अ गुड हजबंड, यू आर अ गुड ब्रदर. तर आई वडिलांची घटस्फोट तुम्ही घेता का? तुमचे आई वडील पण सारखेच वागायचे का तुमच्याशी? त्यांच्याशी घटस्फोट बहीण भावाची घेतात का? तुम्ही लग्नाला सगळे हजर होतात. इव्हेंच्युअली आपण
त्या 2 पातळ्यांवर बघितले पाहिजे. एक तर स्वतःची कंपॅनियनशिप, म्हणजे जर अरेंज मॅरेजमध्ये सुद्धा आपल्याला म्हणतात ना की जर आता नवरा नवरीला जरा बोलू देत त्यांच्यामध्ये, आणि एका भेटीमध्ये ते कळणार नाही हे मला माहिती आहे. बरोबर. 5 वर्ष एका माणसाबरोबर काढून सुद्धा तो माणूस वेगळा निघू शकतो. बरोबर. आणि आपण 1 मिनिटात सुद्धा एखाद्या माणसाला ओळखू शकतो, ते हुबेहूब पण होऊ शकतं. तर त्याच्यामुळे ॲट दी एंड इट इज गोइंग टू बी अ गॅम्बल. बट कॅल्क्युलेशन्स त्यामध्ये शक्य आहेत, साध्या गोष्टी. म्हणजे आता उदाहरणार्थ एका प्रकारे आता जर का माझा आणि पॉलाचा विचार केला तर काय झालं होतं की आम्ही कुठेतरी भेटलो वर्षभराने, आम्ही पुन्हा समोरासमोर आलो आणि अनुषा जी आमची तिसरी पार्टनर आहे ती आम्हाला चिडवायला लागली की यू आर मेड फॉर इच अदर, कारण ती कॅनडात तुला भेटली होती आणि अचानक इकडे प्रकट झाली बघ, तर यू आर मेड फॉर इच अदर, यू मेड फॉर इच अदर. हे काय अरेंजमेंटच आहे ना एका प्रकारचं, सोयरीक जुळवून आणणे. बरोबर. एक कोणीतरी मध्यस्थी असतो, ती आमची मध्यस्थी होती आणि ती म्हणत होती की हे जुळेल बघा, जुळेल. तुमचं कसं जुळलं? अरे एकदम होम मिनिस्टर क्वेश्चन. होम मिनिस्टर क्वेश्चन. नंतर मग हे पण साडी पण देणार आहे पैठणी आपल्याला. ड्युरिंग इंटर्नशिप आमच्या एवढ्या गप्पा नाही व्हायच्या आणि माझं कॉलेज पुण्याला होतं, तर मी असंच म्हटलेलं निघताना सगळ्यांना, कधी आलात पुण्याला तर भेटा मला. हा खरंच आला विकेंडला. आणि असा व्यक्ती जो आधी बोललाच नाही. तुला कसं वाटलं जेव्हा तू बघितलं की हा कसा काय आला, तेव्हा तुला फिलिंग काय होती की हे फिल्मी आहे? खूप. तर मी तर असं विचार केला की ठीक आहे आता आला. त्याचं रिझन होतं की मी पुण्यात असाच आलो आहे फॉर समथिंग, तर भेटू शकतेस आता. तर मी म्हटलं ठीक आहे भेटून येऊ, म्हणून मग मी भेटलेले. अँड देन लेटर ऑन मग तो एव्हरी विकेंड यायला लागला आणि मग मी पण कधी जायचे तर भेटायचे असं. सो त्या ह्याच्यात मग मीच शेवटी विचारलं त्याला असं की काय येतं प्लीज सांग. तर आणि म्हणजे तरी असं फॉर्मली पण प्रपोज नसेल केलं, मीच त्याला विचारलं की माझे फ्रेंड्स विचारतात आता की हा जो मुलगा एव्हरी सॅटर्डे येतोय भेटायला तो आणि इट इज अरेंजमेंट. आणि आता अरेंज मॅरेजचं स्वरूप आहे ना हे विधिवत झालंय, म्हणून ते चुकीचं वाटतं. नाहीतर काय असायचं की एक पहिल्यांदा एक सोयरीक जुळवायला एक माणूस यायचा, तो ओळखी करून द्यायचा, मग बॅकग्राऊंड चेक्स व्हायचे, मग त्यांना एकत्र आणलं जायचं, मग ते काय म्हणायचं ते रोकासारखं मराठीत काहीतरी ते ज्याच्यामध्ये एंगेजमेंटच्याही आधी एक गोष्ट असते ज्याच्यामध्ये तुम्ही ॲक्च्युअल साखरपुडा, म्हणजे जेव्हा तुम्ही साखरेचा पुडा देऊन ब्लॉक करता, मेरे लिए एकदम ब्लॉक रुमाल टाकलाय, तर ते होतं. सो त्याला स्टेजेस होते. आता हे सगळं एका विधीत होऊन जातं कुठल्या तरी, आणि म्हणून आपल्याला वाटतं की अरेंज मॅरेज असं काय. पण अरेंज मॅरेजमध्ये उलट आणखीन काय ज्याला आपण म्हणजे ज्यांना इन्व्हेस्टमेंट वगैरे सगळं कळतं, ड्यू डिलिजन्स म्हणतो ना. 2 कंपनीज जेव्हा एकमेकांबरोबर काम करतात तेव्हा देर इज अ ड्यू डिलिजन्स दॅट हॅपन्स. कारण मॅरेज ना, मी जेव्हा वाचलेलं की मॅरेज हे कसं आलं, ही गोष्ट कशी बनली, तर पहिलं माणसाने शेती करायला घेतली आणि त्याच्यामुळे माणूस एका ठिकाणी थांबला, कारण माणूस भटकंती होता. मग जेव्हा शेती करायला लागला त्याच्यावर काय झालं, हक्क आले की ही जमीन कोणाची, बरोबर, मग ही जमीन माझी तुझी, हे झाल्या गोष्टी. मग आता शेत माझी वाढलेलं आहे, तुझं शेत वाढलेलं आहे, नाव हॅव टू कंबाईन अँड वर्क. तो काय आता ही जी गोष्ट आहे की तू आणि मी आपण 2 एकत्र येणार आहोत, दॅट इज कॉल्ड मॅरेज. की दोन संघटना एकत्र येत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचं हे होतं अरेंजमेंट आहे, हीच अरेंजमेंट प्रॉपर. सोशॉलॉजीमध्ये तर ते सोशल कॉन्ट्रॅक्ट असंच म्हणतो आम्ही. इट्स अ मॅरेज इज अ कॉन्ट्रॅक्ट. मग इट्स अ लिगल, तसंच त्याला बघितलं गेलं होतं मॅरेजला. म्हणजे सिरियल पण आजकाल येतात रे टीव्हीवरती, मी बघतो, माझी आई बघत असते कधी कधी. त्या सिरियलमध्ये फॅमिलीमध्ये हे एवढे इश्यू दाखवतात की ही सून आल्यावर, त्यामुळे लोकांच्या डोक्यात उगीच बसायला माझी सून कपटीचे काहीतरी कारस्थान, काहीतरी चाललंय त्याच्या डोक्यामध्ये, काहीतरी सेन्सरशिप आहे, OTTवर आणायच्या आधी टीव्हीवर मी खरंच. आणि हे खूप लोकांच्या डोक्यात जातं, कारण माझ्या एकदा कुठल्या तरी मैत्रिणीचा फोन आलेला आणि मी तिच्याशी बोलले की काय करते, म्हटलं मी स्वयंपाक करते. असं ओ हे तुझं काम आहे म्हणून तू करतेस? आणि म्हटलं नाही, कारण मी आणि माझा नवरा दोघंच होत आणि त्यांनी सकाळी केलंय, सो आमचं हे होतं की मी संध्याकाळी करीन. पण तो माइंडसेट की ओ आता तुझं लग्न झालंय म्हणून तुला हे असं करावं, म्हणजे असं पिटी. अँड आय सेड की मला तुमच्या पिटीची गरज नाही. हा, तेही इतकं क्लिशे आहे ना ते पती पत्नी जोक्स, मला तर इतकं डोक्यात जातं ते. मला एक डायलॉग कळत नाही, हा मला अजून पण नाही कळलंय. शादी के लड्डू जो खाए वो पचता है, ना खाए वो भी पचता है, याचा अर्थ काय भाई? म्हणजे खाऊन पचतो, म्हणजे खाल्ल्यापेक्षा उपाशी नका राहू, खाऊन पचतो. उपाशी नका
नंतर त्रास झाला. I have met few divorcee ladies or some unmarried women. It's a very awkward situation for them. They have to then explain. And they म्हणतात हमको ये डिप्रेसिंग लगता है and they think की शादी कर लिया होता तो अच्छा होता, म्हणून मी ते सांगितलंय. फिर खा के पछतालो. पण म्हणजे आणि नंतर त्यांना तो एकटेपणा जाणवतो. आता 50s मध्ये पण काही जण म्हणतात 20 वर्ष लग्न नाही केलं, घटस्फोट झाला, केलं नाही, आता मला स्थिर व्हायचं आहे. एक लेडी आलेली माझ्याकडे, ती म्हणते आता मला स्थिर व्हायचं आहे बिकॉज आय नीड समबडी टू लुक आफ्टर मी. की हा ऍडजस्ट जो पॉईंट आहे की काही लोकांचं स्ट्रॉंग ओपिनियन आहे की मला मॅरेजमध्ये ऍडजस्ट नाही करायचं. तुमचं काय म्हणणं या गोष्टीवरती की व्हॉट इज, तुम्ही ऍडजस्टमेंटला कसं बघता इन लिव्ह इन रिलेशनशिप आणि इन मॅरेज? अतिशय गरजेची गोष्ट. म्हणजे इफ यू डोंट लर्न टू ॲडजस्ट तर मग तुम्हाला एखाद्या कंपॅनियनशिपमध्ये राहणं शक्य नाही. अगदी साध्या साध्या गोष्टींमध्ये ॲडजस्टमेंट हा खूप क्रिटिकल भाग होतो. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं की मी आणि पॉला आता आम्ही दोघांनी मिळून गाडी घेतली. माझी सवय अशी आहे गाडी चालवताना सगळ्यांनी नियम पाळले पाहिजेत आणि जर का नियम नाही पाळले तर मी त्रागा करतो त्याचा. पुण्यात असून पण हो माझा तो म्हणूनच पुणे सोडलं ना. तर तुम्ही मुंबईकरांनी बंद केले पाळायला. जाऊ कुठे, कॅनडाला जावं लागणार. तर मला असं होतं की रस्त्यावर माझी चिडचिड होते त्या गोष्टीवर, की प्रचंड चिडचिड होते जर का कोणी हे केलं तर. आणि पहिले 4, 5, 6 वर्ष पॉला बघायची की माझी केवढी चिडचिड होते किंवा मी लोकांना थांबवून वगैरे सांगतो सिग्नल कसा मोडला वगैरे वगैरे. तर त्याच्यावर पॉलानी आयदर माझा हा स्वभाव आहे आणि मी हट्टी आहे याबाबत हे ॲक्सेप्ट केलं पाहिजे किंवा काहीतरी एक ॲडजस्टमेंट आम्ही शोधली पाहिजे. आणि तिने काय केलं, त्यांनी भारतातला लायसन्स काढला आणि ती म्हटली की मला नाही होत त्रास ह्या सगळ्या गोष्टींचा, मी शांतपणे गाडी चालू, मी गाडी चालवेन, तू शेजारी बस. आता मी पुरुष म्हणून ह्याच्यामध्ये कमीपणा नाही मानला पाहिजे की मी शेजारी बसतोय आणि माझी म्हणजे गर्लफ्रेंड जी आहे, जीवनसाथी जी आहे, पार्टनर जी आहे ती मी परत जीवनसाथी आम्ही एकमेकांना पार्टनर म्हणतो ऑनेस्टली. माझी म्हणून मी तो शब्द चालेल ना वापरलेला. तर माझी पार्टनर जी आहे ती गाडी चालवते, ह्याच्यात मला कमीपणा नाही वाटला पाहिजे. ही ॲडजस्टमेंट आहे आमच्या दोघांच्या सोयीसाठी की तिला माझ्या चिडचिडीचा त्रास होऊ नये आणि आम्हाला दोघांना वेळेत कुठेतरी पोचता यावं. ह्याच्यासाठी ॲडजस्टमेंट काय, मी गाडी चालवायच्या अडचण तिन्ही चालवू देत, मी त्याचा कमीपणा मानून नाही घेणार आणि तिने त्याचा काही बाऊ नाही करायचा. सिम्पल. ह्या प्रकारचे ॲडजस्टमेंट गरजेचे आहेत. तू तर म्हणजे हे तरी सेपरेट राहतं, तू घरात राहते. घरात नाही, पण मला आवडतं. म्हणजे मी जस्ट माझ्या हस्बंड बरोबर राहूच नाही शकत. म्हणजे असं नाही की ही इज नॉट बेरेबल, ही म्हणजे मला पॅकेज हवं, ही इज व्हेरी बेरेबल. बट मला आवडतं इन जनरल खूप लोक असणं घरात आणि होस्ट करणं. जॉईंट फॅमिलीतनं वाढली. येस येस. सो त्याची ॲडजस्टमेंट नव्हती माझ्यासाठी. आय थिंक लग्नाची ॲडजस्टमेंट ही होती की मी लग्न आधीपर्यंत माझ्या घराचं किचनमध्ये गेलेच नाही आहे कधीच. आणि माझ्या सासरी एव्हरीबडी कुक्स. एकदा मी कुक करत होते विथ माय फादर इन लॉ, तर ते मला म्हणाले की मी एकदा असं बघितलेलं की माझी बायको किती करते एका दिवसात कामं, आणि ही लाईक मी ट्राय केलं की ती जे सगळं करते तसं मी करायचा प्रयत्न करतो, आणि ते बोलले मला शक्य नाही झालं ते. तर मी विचार केला की ॲटलिस्ट मी त्याच्यातले एक गोष्ट करू शकलो तर तिचा थोडा भार हलका होईल. तर ते बोलले की मी कुकिंग करतो म्हणून. आणि मला ते इतकं एनलायटनिंग वाटलं की कमिंग फ्रॉम अ फादर इन लॉ दॅट डोंट लर्न दिस की तू हे शिकतेस ॲज अ की तुझं काम आहे म्हणून आम्ही कधीच नाही सांगणार. आपण मगाशी मिडल ग्राउंड बद्दल म्हणत होतो ना की इकडून एक पाऊल घेतलं तर इकडून एक पाऊल घेणं असं आहे ते. म्हणजे ऍडजस्टमेंट म्हणजे असं अपेक्षितच नाही की मुलींनी ऍडजस्ट करावं किंवा मुलांनी ऍडजस्ट करावं. दोघांनी पावलं जवळ घेत राहिले तर मग ते वर्क. आणि माझा नवरा पण खूप ऍडजस्ट करतो. तुम्ही एक सर्टन वे ऑफ लाईफ जगता फॉर इयर्स, पण इट कम्स डाऊन टू की तुम्हाला त्या पर्सन बद्दल किती प्रेम आहे आणि रिस्पेक्ट. मला असं वाटतं प्रेम थोडा ह्याच्यासाठी असेलच, पण जेव्हा तुम्ही रिस्पेक्ट करता ना तुमच्या पार्टनरला तेव्हा तुमच्या ॲडजस्टमेंट तुम्हाला ती ॲडजस्टमेंटच वाटत नाही. इन जनरल यू जस्ट थिंक की ओके ती पर्सन माझ्यासाठी हे करते तर मी तिच्यासाठी हे करीन. करेक्ट. आणि म्युच्युअल रिस्पेक्टमुळेच ते पुढे जातं. फारच करेक्ट बोलली आहे. नाही खरंच अगदी तू सगळ्यांच्या मनात बोलली. म्हटलं जातं मॅरेज इज अन ॲडजस्टमेंट, कॉम्प्रोमाइज, हे शब्द येतात. हा हे येतात, सारखे येतात. कारण एका घरातले वाढलेले भाऊ बहीण मी सांगितलं ना की तुम्ही घटस्फोट घेऊ नाही शकत, तर ही तर दुसऱ्या फॅमिलीमधून, जसं तू सांगितलं मी 22 वर्ष वेगळ्या कुटुंबात वाढलेली आहे आणि ही दुसरीकडे आली आहे,
तर इकडच्या लोकांनी पण तिला समजून घ्यायला पाहिजे आणि फक्त ती जेवण करत नाही म्हणून तिला विदाऊट नाही करायला पाहिजे. माझ्याकडे आता एक मुलीची घटस्फोटाची केस चालू आहे एखाद्या मुलीची, आणि ती म्हणते माझे आई वडील वेगळे राहतात. मी म्हटलं का वेगळे राहतात? घटस्फोट नाही घेतलाय, मोठी मोठी मुलं आहे आणि तिच्या मुलीचे म्हणजे ती मुलगीच 42 वर्षाची आहे. तर ते म्हणतात ते मी तिला तिचे आई वडील वेगळे नाही, माझे वडील थुंकतात, ते बेसिन खराब करतात, त्यांना सारखा खोकला येतो, तर ते वेगळे राहतात. म्हणजे आफ्टर ज्यांची 4 मुलांची लग्न झाली आहे, जे 40शी सगळी मुलं आहे, ते आई वडील पण वेगळे राहतात आहे. आणि ती मुलगी दुःखाने म्हणते की हे लोक ॲडजस्ट नाही करत आहे. आणि मला ह्या गोष्टीचं ऐकून खूप म्हणजे वाईटही वाटलं की दिस इज अन ओल्ड एज वेअर दे शुड बी स्टेईंग टुगेदर अँड देअर दी वर्ड कम्स कंपॅनियनशिप किंवा जीवनसाठी ते म्हणतात आहे. तिथे कुठल्या तुम्हाला कागदाची गरज नाही आहे, मॅरेज सर्टिफिकेटची गरज नाही आहे. इट इज अ अंडरस्टँडिंग. आय एम दी मदर ऑफ हिज चिल्ड्रन और आई एम दी फादर ऑफ हर चिल्ड्रन एंड टुगेदर वी हैव बिल्ट अप ए कुनबा, एक फैमिली बनाया है आपको, आपने एक फैमिली बनाया है. अल्टीमेटली फैमिली हा बनून बनून देश बनतो. आई हैव अ थॉट कि हम इस देश को क्या देके जाएंगे, हम इस देश को एक अच्छे सिटीजन्स देके जाएंगे. कैन दिस बी पॉडकास्ट है, कैन दिस बी अ थॉट है ना, आप अच्छा करने की कोशिश कर सकते हैं. म्हणजे आपलं मी काहीही करेन, मी जर हा कपही घासेन तर मी A1 घासेन फ्रॉम माय पोटेन्शियल. मी लग्न करेन तर इट विल बी अ परफेक्ट मॅरेज, ट्राय फ्रॉम माय साइड. म्हणजे आपण आपलं आयुष्य हे दुसऱ्याचं उदाहरण बनलं पाहिजे दुसऱ्यासाठी, ते आपला एक कॉन्शियस असला पाहिजे. लग्न बिग्न सगळं आहे, जेव्हा आर्थिक जबाबदारी येते लग्नाची आणि मग तो चालू होतो की घरात कमवतोय कोण आहे या मॅरेजमध्ये, आणि मग डायनामिक्स जे चेंज होत आहेत ते कसे आहेत. ॲक्च्युली तो एक महत्त्वाचा कारण होतं ज्यातनं मी लग्न व्यवस्थेतनं थोडंसं रिट्रॅक्ट झालो. मी ज्या प्रकारचं करिअर चूज केलं होतं म्हणजे नाटक, सिनेमा आणि हे सगळं, तर त्याचा एक आपला प्रवास असतो आणि त्याच्यात सुद्धा माझे काही पर्सनल चॉईसेस आहे की मला टी व्ही करायचं नव्हतं वगैरे वगैरे. त्याच्यामुळे स्टॅबिलिटी हा मोठा मुद्दा तयार होतो. जे आत्ता इव्हन आपण ग्रामीण भागात बघितलं तर शेती असलेला मुलगा हवा पण शेतकरी मुलगा नको, ही मला जे सगळीकडे चाललंय ते. तर आता ह्या लग्नामध्ये पुरुषांनी स्टॅबिलिटी ठेवायची कन्व्हेन्शनल ह्याच्यामध्ये, आणि बाईनी त्याला हातभार तर लावायचाच बरोबर घरकामही करायचं. हे दोन्ही, त्या दोघांवरही होणारे वेगवेगळ्या प्रकारचे अन्याय आहेत हे. जर ह्या पुरुषाला आत्ता काही कारणाने कमवता येत नाही आहे तर त्या काळामध्ये हा हातभार लावणार आहे, हा घर सांभाळणार आहे आणि ती कमवणार आहे. तर हे नॉर्म्स जे आहेत ते अनफॉर्च्युनेटली मॅरेज सिस्टीममध्ये खूप पक्के होत चालले आहेत. आणि ते जर का आपण त्याच्यावर काम करायला चालू केलं तर मग लिव्ह इनची गरज नाही राहणार असं मला वाटतं. बरोबर. म्हणजे त्याच्या वेडिंग बरोबर किंवा मॅरेज बरोबर जे नॉर्म्स येत आहेत ते जसे जसे डायल्यूट होत जातील की ह्या पुरुषाचा रोल आणि हा बाईचा रोल, तर मग बरेच लोक त्या व्यवस्थेकडे वेगळ्या नजरेने बघतील. आत्ता माझं लग्न तेव्हा झालं असतं जेव्हा मी स्टेबल झालो असतो. बरोबर. तोपर्यंत मला मुलगी देणार नाहीत असा एक विचार असतो. बरोबर. मुलगी स्टेबल आहे का, तर तो प्रश्न येत नाही. हे पुरुषाच्या बाजूने झालं. तसंच मुलीला स्वयंपाक येतो का, मुलीला अरेंजमेंटमध्ये म्हणतो बरोबर, तिला ह्या 4 गोष्टी, आणि ती घर सोडून इकडे यायला तयार आहे का वगैरे, असे 4 प्रश्न. त्याचे उत्तर दिलं तर ती ॲक्सेप्टेबल आहे. हा मुलाला प्रश्न विचारणार आहोत का आपण की तो घर सोडून यायला तयार आहे का, त्याला जेवण बनवता येतं, तर ते नाही. तर एकदा ते नॉर्म्स सिम्प्लिफाय होत गेले तर मग लिव्ह इन किंवा ह्याच्यातले अंतर कमी होत जाईल असं माझं मत आहे. मला तुला विचारायचं आहे की तू या वयात लग्न केलंय ज्या वयात मुलं करिअर घडवतात, आणि आता भरपूर सारी लग्न होत नाहीत कारण ते करिअर करत बसलेत. आणि मग एका एजला येतात जेव्हा ते 40ला 30ला पोचतात, जेव्हा त्यांना असं की आता मी करिअर बनवलेलं आहे पण आता मला मुलीच मिळत नाही आहेत. तर मग हा डिलेमा कसा तू हे केलास? लकीली माझा नवरा पण सेम प्रोफेशनमध्ये आहे. तो पण लॉयर आहे, मी पण लॉयर आहे. पण मी परत हे म्हणेन की लग्न केल्यावरती आमच्या प्रोफेशनमध्ये थोडा प्रॉब्लेम येतो की जेव्हा तुम्ही रिक्रुटमेंटला जाता तेव्हा जेव्हा ते विचारतात की हो तुमचं लग्न झालंय आत्ताच, तर मग त्यांना ते पुढचं दिसायला लागतं की आता हे एवढ्या वर्षांनी मुलं करतील, लिव्ह घेणार, हे तर ते नाही घेत. आणि लिटिगेशन इज की तुम्ही
दिसता तर तुमचं आहे. तर मला असं पण एक्सपिरियन्सेस आलेत की देवले की तुम्ही हा प्रोफेशन आणि मला हे कधीच माहिती नव्हतं की मला ह्याच्यामुळे असं कोणी म्हणजे माझ्या कॅलिबरवर केलं तर गोष्ट वेगळी, जस्ट बिकॉज तिचं लग्न झालंय म्हणूनच तिला फॅमिली कमिटमेंट्स असतील. बरोबर, हा एक माइंडसेट नसायला हवा. दृष्टिकोन चेंज झाला पाहिजे या गोष्टीबद्दल. एक्झॅक्टली. जे झालंय खूप वेगळं आहे. जेव्हा मी लग्न करून प्रोफेशन मध्ये गेली तर ते मंगळसूत्र बघणं तर कुछ सिनियर लेडीज होत्या, अच्छा त्या अनमॅरिड होत्या वकिलीमध्ये, कारण त्या काळात असं होतं की ही वकील आहे तिच्याशी लग्न नाही करायचं असं होतं. मी 20 वर्ष मागे जाऊन 23 वर्षाची प्रॅक्टिस आहे. तर मला 2-3 मैत्रिणी म्हणजे त्या वयाने माझ्यापेक्षा मैत्रिणी नाही म्हणतात सिनियर, अच्छा वो तुम शादी करके इस प्रोफेशन में आई. मैं बोली क्यों, वकील लडकी से कोई शादी नहीं करता है. हे असं उलटं झालेलं का, तर ती त्यांच्यावर कंप्लेंट टाकेल. आजही थोड्या प्रमाणात आहे पण आता समाज प्रगल्भ झाला आहे. म्हणजे तुम्ही लग्न हा खूप आपण थोडासा ब्लाऊज इकडे तिकडे, ओढणीचा कलर इकडे तिकडे आपल्याला चालत नाही. की आपण काश्मीरला जातो गरम कपडे घेऊन जातो वुलन्स है ना, मुंबईला आपल्याला माहिती आहे गरज नाही आहे, पण बाहेर जाताना तर आपण एका घरातून दुसऱ्या फॅमिलीमध्ये जाणार तर ॲडजस्टमेंट काश्मीरला करतो तशी दुसऱ्या घरामध्ये पण करावी लागणार आहे, कितीही प्रेम लग्न असेल तरी तुमचं. आय वुड लाईक टू टेल ऑल दी वुमेन, मॅरेज डज नॉट स्टॉप युअर करियर. In fact, it can grow. Yeah. Provided the family also supports and you can convince the family. Correct. आणि सामाजिक ह्याने पण सांगेन की मॅरेज इज नॉट अ कॉन्ट्रॅक्ट, इट्स अ ग्रोथ. या पॉईंटवरती मला हे आता मी मला म्हणायचं तेच आहे की आपण जो प्रश्न माझा होता की आजच्या काळामध्ये लग्नाची गरज आहे का, तर आजच्या काळामध्ये मला वाटतं की या प्रत्येक गोष्टीचा पॉईंट ऑफ व्ह्यूचा विचार करायची गरज आहे की मॅरेज म्हणजे काय, मॅरेजमध्ये कंपॅनियनशिप म्हणजे काय, त्याचं लिगल कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, लिव्ह इन म्हणजे काय, या गोष्टी प्रत्येकाला केलं पाहिजे. आणि हाच माझा आजच्या या भाडकासचा एक विषय होता. ऐकावं जनाचं, करावं मनाचं. शेवटी म्हणूनच ऐकावं जनाचं, करावं मनाचं. थँक्यू सो मच गाईज. हा आमचा फर्स्ट एपिसोड होता या पॉडकास्टचा, या भाडकास्टचा. सो त्यामुळे नेक्स्ट आम्ही असेच काही विषय घेऊन होतो. तर याच्यातनंच बोलताना कळलं की नेक्स्ट विषय असू शकतो की याच्या काळामध्ये मुलांना जन्म दिला पाहिजे का, कारण लग्न तर झालं, आता पुढे काय, तर पुढे मूल. सो स्टे ट्यून, आम्ही अजून एक एपिसोड घेऊन येणार तुमच्या. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आमचे इतर पण 2 चॅनल आहेत, भाटुपा आणि विषयखोल. तर भाडीपा, भाटुपा, विषयखोल सगळ्याला सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला इंस्टाग्राम, फेसबुक, इकडे तिकडे जे सोशल मीडियात सगळीकडे फॉलो करा, म्हणजे तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील. येस. आणि आमचे मर्च आहेत, जसं मी घातलंय ब्रोच्या, आणि आमचे मग्स आणि गोष्टी आहेत, ते प्लीज जा चेक करा आणि छान छान विकत घ्या. ऐकावं जनाचं, करावं मनाचं. चलो, थँक्यू. के टाउन